नमस्कार. आज आपण सिद्धार्थ गौतम म्हणजे जो पुढे बुद्ध म्हणून ओळखला गेला, त्याच्या जन्माविषयी आणि सुरुवातीच्या आयुष्याबद्दल जरा सखोल जाणून घेऊया. हो, नक्कीच. आपल्याकडे सिद्धार्थ गौतमाचा शुभोदय या माहितीवर आधारित काही उतारे आहेत. हां, आणि या माहितीच्या आधारे आपण त्याच्या जन्माशी जोडलेली ऐतिहासिक तथ्य आणि ज्या प्रतिकात्मक कथा आहेत त्यांचा मेळ कसा बसतो हे समजून घ्यायचा प्रयत्न करू. बरोबर. आणि याची सुरुवातच मुळी राणी मायादेवीच्या एका विलक्षण स्वप्नाने होते. हो, ते स्वप्न खूपच प्रसिद्ध आहे. काय होतं ते नक्की? बौद्ध परंपरेनुसार असं आहे की सिद्धार्थच्या जन्माच्या आधी राणी मायादेवीला एक स्वप्न पडलं. त्यात एक तेजस्वी पांढरा हत्ती होता. पांढरा हत्ती. हो, आणि त्यानं सोंडेत एक कमळाचं फूल धरलं होतं. तो स्वर्गातून खाली आला आणि तिच्या उजव्या कुशीत त्याने प्रवेश केला, असं ते स्वप्न होतं. अच्छा, पांढरा हत्ती, कमळ, याला काहीतरी विशेष अर्थ असणारच त्या काळी. काय अर्थ लावला गेला मग? अगदी. म्हणजे प्राचीन भारतीय संस्कृतीत हत्ती हे एक प्रकारे मोठेपणाचं, ज्ञानाचं प्रतीक मानलं जायचं. आणि पांढरा रंग म्हणजे पावित्र्य. त्यामुळे दरबारातल्या ब्राह्मणांनी, जाणकारांनी याचा अर्थ असा लावला की जन्माला येणारं बाळ हे खूप असामान्य असेल. एकतर तो चक्रवर्ती सम्राट बनेल, जगात सर्वश्रेष्ठ राजा, बरोबर. किंवा मग तो सर्व संग परित्याग करून एक महान ज्ञानी म्हणजे बुद्ध होईल. अशा दोन टोकाच्या शक्यता त्यांनी वर्तवल्या. आणि मग त्याचा जन्म झाला लुंबिनीमध्ये, जे आता नेपाळमध्ये आहे. त्याचे वडील शुद्धोधन हे शाक्य गणराज्याचे प्रमुख होते. हो, पण ते आपल्या आजच्या कल्पनेतले राजे नव्हते असंही म्हटलं जातं. अगदी बरोबर मुद्दा. ते राजे नव्हते तर एका गणराज्याचे निवडून आलेले प्रमुख होते. शाक्य गणराज्य हे तसं लहानच होतं आणि तेही तेव्हाच्या मोठ्या कोसल साम्राज्याच्या अधिपत्याखाली होतं. अच्छा, म्हणजे त्यांची सत्ता मर्यादित होती. हो, ते महत्वाचे होते, पण सार्वभौम सम्राट नक्कीच नव्हते. बरं, तर स्वप्नाचा अर्थ तर खूप मोठा निघाला. मग प्रत्यक्ष जन्माच्या वेळी काय झालं? लुंबिनीच्या बागेत काहीतरी विशेष घडल्याचं वर्णन आहे ना? हो, आहे. म्हणजे परंपरेनुसार कसं होतं की पहिल्या बाळंतपणासाठी स्त्री माहेरी जायची. तर राणी मायादेवी तशी जात असताना लुंबिनी नावाच्या एका सुंदर बागेत विश्रांतीसाठी थांबली. तिथे शाल वृक्षांची खूप गर्दी होती असं म्हणतात. तर एका शाल वृक्षाची फांदी तिने धरली आणि उभ्या स्थितीतच तिने सिद्धार्थाला जन्म दिला. उभ्या स्थितीत? आणि असंही म्हणतात की तिला काही त्रास झाला नाही आणि जन्म उजव्या कुशीतून झाला. हो, काही कथांमध्ये तसं वर्णन आहे. आईला त्रास न होता उजव्या कुशीतून जन्म झाला. अर्थात इतिहासकार याकडे वेगळ्या दृष्टीनं पाहतात. आणि मग ते जन्मानंतर लगेच 7 पावलं चालणं, प्रत्येक पावलाखाली कमळ उमळणं, हे तर अजूनच अद्भुत आहे. हो ना. आणि त्याने ती घोषणा केली, मी जगात सर्वश्रेष्ठ आहे. हा माझा अंतिम जन्म आहे. यापुढे पुनर्जन्म नाही. या सगळ्याचं काय अर्थ लावायचा मग? हे खरं मानायचं की यामागे काहीतरी वेगळा म्हणजे प्रतिकात्मक अर्थ आहे? बहुतेक अभ्यासक आणि इतिहासकार याला प्रतिकात्मकच मानतात. हे शब्दशः घडलेले चमत्कार नसून त्या बाळाचं आध्यात्मिक महत्त्व आणि त्याची भविष्यातली मोठी झेप दाखवण्याचे ते संकेत आहेत. अच्छा. म्हणजे बघा, 7 पावलं कदाचित 7 दिशांचं प्रतीक असतील. 4 मुख्य दिशा, वर, खाली आणि मध्य, जिथे त्याचा धर्म पसरेल. कमळ चिखलात उगवूनही पवित्र राहतं, ते त्याच्या निर्मळतेचं प्रतीक. आणि ती घोषणा त्याच्या भावी बुद्धत्वाचीच सूचक होती. समजलं. म्हणजे या कथांचा उद्देश त्याची दिव्यता आणि त्याचा भविष्यातला मार्ग दाखवणं हा होता. अगदी. मग जन्मानंतर जेव्हा भविष्य वर्तवलं गेलं तेव्हा काय झालं? पुन्हा तेच 2 पर्याय आले का? हो. राजा शुद्धोधनाने 8 ब्राह्मणांना बोलवून विचारलं. त्यातल्या 7 जणांनी पुन्हा तेच सांगितलं, महान राजा किंवा महान आध्यात्मिक गुरु. पण एक होते ज्यांनी वेगळं सांगितलं. बरोबर. कौंडिण्य नावाचे एक तरुण ऋषी होते. ते सर्वात लहान होते, पण त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं की हा मुलगा राजपाट वगैरे काही सांभाळणार नाही, तो सर्व संग परित्याग करून बुद्धच बनेल. अरे वा! हे त्या काळात म्हणणं म्हणजे धाडसाचंच असेल ना? कारण तेव्हा तर वैदिक परंपरा होत्या. होत्याच. वैदिक परंपरांचा प्रभाव होता. यज्ञयाग, कर्मकांड होती. पण त्याचबरोबर या कर्मकांडांवर प्रश्न विचारणारे, वेगळ्या मार्गाने सत्याचा शोध घेऊ इच्छिणारे श्रमण म्हणजे भटकणारे साधू, विचारवंत यांचेही प्रवाह होते. आणि याच वातावरणाचा कुठेतरी सिद्धार्थचा पुढच्या विचारांवर परिणाम झाला असणार. आणि आणखी एक दुःखद घटना म्हणजे
जन्मानंतर लगेचच राणी मायादेवींचं निधन झालं. हो, जन्मानंतर 7व्या दिवशीच. अर्थात त्या काळामध्ये बाळंतपणात होणारे मृत्यू हे काही असामान्य नव्हते. वैद्यकीय सोयीसुविधा कमी होत्या. मग सिद्धार्थचं पालनपोषण कोणी केलं? ते त्याची मावशी महाप्रजापती गौतमी यांनी केलं. त्या स्वतः शुद्धोदनाच्या दुसऱ्या पत्नीही होत्या आणि विशेष म्हणजे त्या पुढे जाऊन बौद्ध संघातील पहिल्या भिक्खुणी बनल्या. हे सुद्धा महत्वाचं आहे. खरंच, म्हणजे एका बाजूला ऐतिहासिक पुरावे आहेत, जसं लुंबिनीमधला सम्राट अशोकाचा स्तंभ, जो जन्मस्थळाची पुष्टी करतो. हो, इसवी पूर्व 3ऱ्या शतकातला. आणि दुसऱ्या बाजूला या प्रतिकात्मक अद्भुत कथा आहेत, ज्याने बुद्ध व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची दिली. अगदी. आणि याच इतिहास आणि दंतकथा यांच्या मिलापामुळे बौद्ध धर्माचा वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये प्रसार व्हायला खूप मदत झाली. या कथा लोकांना आकर्षित करतात, विचार करायला लावतात. तर आज आपण सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळेचे ऐतिहासिक संदर्भ, म्हणजे शाक्यप्रमुख म्हणून शुद्धोधन, तेव्हाचा समाज आणि त्याच्या भोवती गुंफलेल्या या विलक्षण कथा, स्वप्न, जन्माचे चमत्कार यांचा आढावा घेतला. हो, आणि या कथा त्या शब्दशः खऱ्या असोत किंवा प्रतिकात्मक, त्यांनी बुद्धाबद्दलची लोकांची समज आणि आदर वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. हे जास्त महत्वाचं आहे. बरोबर. आणि जाता जाता एक विचार असा येतो की बघा, जन्माच्या वेळीच त्याच्या त्यागाची म्हणजे बुद्ध होण्याची भविष्यवाणी झाली होती. मग एवढ्या ऐश्वर्यात राजकुमारासारखं आयुष्य जगूनही त्याच्या मनात त्या त्यागाचं बीज नेमकं कसं रुजलं असेल, कधीपासून रुजलं असेल, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे. खरंय, एक वेगळा विचार आहे.